पुढची बातमी आपण बघू शकतोय, कोल्हापूरमधून ही महत्त्वाची बातमी आपण सध्या बघतोय। कोल्हापूरच्या बिरदेव सिद्धप्पा डोणे यानं यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत देशात 551वी रँक प्राप्त केली। आज मुरगुडमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत बिरदेवच्या नागरिकांनी जल्लोषात स्वागत केलं। बिरदेवची ओपन जिममधून मुख्य बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली, त्यावेळची दृश्य। डॉल्बीच्या दणदणाट मध्ये लेझिम आणि ढोलाच्या निनादात ही मिरवणूक निघाली। वेशीवर जेसीबीच्या सहाय्याने बिरदेव याच्यावर फुलाची उधळण सुद्धा करण्यात आली, सोबत मिरवणूक सुद्धा काढण्यात आली आणि हा जल्लोष बघून बिरदेवसह आई वडील सुद्धा भावुक झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले, तर यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं बिरदेवचा भव्य सत्कार सुद्धा करण्यात आला। बघा, अत्यंत समाधान आहे। महाराष्ट्रातील सर्व जनतेला बिरुदेवचा अभिमान आहे आणि तुम्ही बघितलं, हा रिझल्ट झाल्याच्या नंतर सर्वत्र फक्त बिरुदेवची चर्चा आहे। मेंढपाळांच्या वाड्यावर सुद्धा प्रचंड मोठी गुणवत्ता आहे, प्रतिभावान मुलं आहेत, त्यांच्याकडे मोठं टॅलेंट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। भारताचं प्रशासन चालवण्याची क्षमता ही मेंढपाळाच्या वाड्यावरती आहे, हे बिरुदेवच्या IPS होण्यानं सिद्ध झालेलं आहे। ऑर्गनाइज केलेल्या मिरवणुकीचं अतिशय चांगलं ऑर्गनायझेशन केलेलं आहे। मी आमच्या MK गावातल्या सर्व ग्रामस्थांचं मनापासून आभारी आहे। मी माझ्या मुलांना शिक्षण क्षेत्रात आणून त्यांना शिक्षण शिकवायचे आणि त्यांना काहीतरी त्यांच्याकडून अपेक्षा होती की त्यांना काहीतरी घडवायचं, ह्या उद्देशानं त्यांना शिक्षण पाठवलं। आणि थोरला चिरंजीव माझा वासुदेव डोणे वयाच्या 17व्या वर्षी 12वी सायन्स पास होऊन पहिल्या प्रयत्नामध्ये आर्मी सिलेक्शन झाला आणि त्याचा हातभार लागून माझा धाकटा चिरंजीव आता झालेले साहेब माझे बिरदेव सिद्धप्पा डोणे 10वीला मुरगुड केंद्रामध्ये 96% मार्क्स मिळवून तो प्रथम आला, याचा मला अभिमान वाटला। आणि त्या प्रथम आलेल्या दिवशी असा निश्चय केला की मी माझ्या मुलग्याला अधिकारी घडवायचं आणि ते स्वप्न मी आज साकार करून दाखवलं। खरंच हा मेंढपाळाचा मुलगा, जी मुलं स्थलांतरित असतात त्या स्थलांतरित मुलांच्या मधून असा IPS अधिकारी होणं ही एक दुर्मिळ गोष्ट आहे। आणि निश्चित तो टॅलेंट असल्यामुळं, हुशार असल्यामुळं, त्याला परिस्थितीची जाण असल्यामुळं तो विद्यार्थी निश्चितपणे आज IPS अधिकारी झाला, याचा आमच्या शाळेला, आमच्या गावाला निश्चितपणे सार्थ अशा प्रकारचा अभिमान आहे।